नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. हिंदी सक्तीच्या धोरणाला विरोध म्हणून मनसेने येत्या 5 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन केलंय. या मोर्चामध्ये समस्त मराठी माणसांनी सहभागी व्हावे असं आवाहन मनसेतर्फे करण्यात आलंय. तर मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार असून 5 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दादरमधील मनसेच्या कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज शाखा प्रमुखांना महत्त्वाचं मार्गदर्शन करणार आहेत. हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करणार आहेत. आज राज्यभरात हिंदीच्या जीआरची होळी करण्यात येणार आहे. आझाद मैदानात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची होळी करण्यात येणार असून काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघात शासन निर्णयांच्या प्रतिकात्मक होळी आणि जाहीर सभा देखील होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर करत हिंदी सक्ती विरोधात एक मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. आता यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हिंदी सक्ती विरोधात सरकारला आक्रमक इशारा दिलाय. तर हिंदीची सक्ती तलवार आमच्यावर रोखली तर आम्हीही कोळी आहोत, आमच्या तलवारी बाहेर काढू अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला. अजित पवार यांनी 5वी पासून हिंदी भाषा शिकवावी असं मत व्यक्त केले. मंत्रिमंडळ बैठकीत हिंदीच्या निर्णयासंदर्भात चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही नेता 5 जुलैला होणाऱ्या मोर्चात सहभागी होणार नसल्याचं प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 30 जून ते 18 जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे आज चहा पाण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला विरोधक उपस्थिती लावणार की नाही हे बघावं लागणार आहे. तर या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षातील आमदार विविध समस्या आणि मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. या सगळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मंत्री कशा प्रकारे सामोरे जाणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलंय. मात्र तरी सुद्धा अनेक जण व्हीआयपी दर्शनासाठी धडपड करताना दिसतात. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या 21 कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी मंदिर समितीला पत्र लिहिलंय. एकीकडे विठुरायाच्या दर्शनासाठी 1 लाखाहून अधिक भाविक रांगेत उभे आहेत, तर दुसरीकडे आपल्या कार्यकर्त्यांना दर्शन मिळावं म्हणून आमदार प्रयत्न करत असल्याचं देखील समोर आलंय. महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय. योजना सुरू केल्यानंतर साधारणपणे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग केले जाणार असून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळतात याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाकडून जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तर लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलं होतं. आता जून महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू झाला असून लाडक्या बहिणींना या महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा आहे. 1 जुलै 2025 पासून भारतात अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर आणि महिन्याच्या बजेटवर पडणार आहे. रेल्वे तिकिटांपासून ते ATM चार्जपर्यंत, पॅन कार्डपासून ते क्रेडिट कार्ड पेमेंटपर्यंत अनेक मोठे नियम एकाच वेळी बदलणार आहेत, ज्याचा परिणाम सामान्य माणसांपासून ते बिझनेसमॅनपर्यंत सर्वांनाच होणार आहे. यामध्ये UPI पेमेंट, पॅन कार्ड अर्ज, तात्काळ ट्रेन तिकीट बुकिंग, GST रिटर्न्स आणि HDFC बँक क्रेडिट कार्ड यासारख्या बाबींचा समावेश आहे. सरकार आणि संस्था हे नियम लागू करून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित करू.
अंडर-19 मेन्स नंतर आता सिनियर वुमेन्स टीम इंडियाने सांगलीकर स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने करण्यात यश मिळवलंय। वुमेन्स टीम इंडियाने इंग्लंडचा पहिल्या T20 सामन्यात धुव्वा उडवून टीम इंडियाने यजमान संघावर 97 धावांच्या फरकाने एकतर्फी विजय मिळवलाय। टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी केली आहे। तर स्मृती मंधाना आणि श्री चरणी या दोघींनी टीम इंडियाच्या विजयात निर्णायक अशी भूमिका बजावली आहे। आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून निघालेली 7 मानाची पालखी सोहळे आणि इतर संतांच्या पालख्या जसजशा पंढरपूरच्या जवळ पोहोचू लागल्यात तशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे। शुक्रवारी देवाचा पलंग निघाल्यानंतर 24 तास दर्शन सुरू झाले। त्यामुळे देवाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरच्या 12व्या पत्राशेडच्या पुढे गेली आहे। दर्शन रांगेत 1 लाखापेक्षा जास्त भाविक उभे आहेत। तर या होत्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी।